ज्याला गरिबांचा आधार म्हणतात, त्याच्या रूपात सौंदर्य आणि त्याग दोन्ही आहेत. तोच आहे हनुमंत म्हणजे मारुतीराया. राघव, तो मारुती स्तोत्रातला श्लोक आठवतो? दीनानाथा हरिरूपा, एकदा म्हणून दाखव. दीनानाथा हरिरूपा सुंदला जगदांतला पाताल देवता हंता भव्य संतुलेपना. तर या मंत्रामध्ये एवढी ताकद आहे. त्याचा अर्थ काय आहे एक्झॅक्टली? या एका ओवीत दडल्या आहे करुणा, सौंदर्य आणि पराक्रम. दीनानाथा म्हणजे काय? जेव्हा कोणी नसतं तेव्हा हनुमंत असतात. जे गरीब, शरणागत, दुःखी आहेत त्यांना आधार देणारे ते आहेत. म्हणूनच ते दीनानाथा, दिनांचे नाथ. संदेश काय मिळतो? दुर्बलांचा आधार बना. हरिरूपा, ज्यांचे सौंदर्य मनाला जिंकते. हनुमंताचे रूप अतिशय तेजस्वी आणि सुंदर आहे. हरी म्हणजे मन हरण करणारे. त्याच्या दर्शनानेच चित्त हरपते, म्हणून हरिरूपा. याच्यातून संदेश काय मिळतो? अंतकरण सुंदर असेल तर रूपही तेजस्वी दिसते. सुंदरा, सुंदर फक्त रूपाने नाही तर गुणानेही सुंदर बना. हनुमंताचे सौंदर्य त्याचा त्याग, निष्ठा आणि भक्तीत आहे, म्हणून ते खऱ्या अर्थाने सुंदर. संदेश काय मिळतो? खरे सौंदर्य गुणामध्ये असते. जगदांतरा, श्वासागणिक ज्याचे अस्तित्व आहे. हनुमंत वायू रूप आहेत किंवा वायुपुत्र आहे. श्वासोश्वासांच्या रूपाने ते संपूर्ण जगाच्या अंतर्यामी वास करतात, म्हणून ते जगदांतरा. देव बाहेर नाही, तो आपल्या आत आहे. हा संदेश याच्यातून. पाताल देवता हंता, अंधार कितीही खोल असो प्रकाश तिथे पोहोचतो. अहिरावण आणि महिरावण या पाताळातील राक्षसांचा वध करून हनुमंतांनी रामविजयाचा मार्ग मोकळा केला, म्हणून त्यांना पाताळ म्हणतात. याच्यातून संदेश काय मिळतो? संकट कितीही खोल असो धैर्याने लढा. भव्य सिंदूर लेपना, शेंदुराचा रंग त्यागाचा रंग. हनुमंतांना शेंदूर अर्पण करण्याची परंपरा आहे. भगवा शेंद्री रंग हा त्याग आणि समर्पणाचे प्रतीक. हनुमंताचे जीवन मूर्तिमंत त्यागाचे उदाहरण आहे. याच्यातून काय संदेश मिळतो? जीवनात त्याग असेल तर तेज आपोआप येते. दिनांचा आधार व्हा, दीनानाथा. श्री गुरुदेव दत्त. जय हनुमान. श्री मारुतीराया.